ऑपरेशन सिंदूर आता नुकतंच झालं, का विजय जाहीर करत नाहीये? भारतीय सेना, भारतीय एअरफोर्स, भारतीय मिलिटरी, आर्मी आणि भारतीय नेव्ही एवढं चांगलं कामगिरी केली आहे, का मोदींनी आपला विजय जाहीर केला नाही आहे? हा मला प्रश्न विचारायचा आहे. आपले CDS जे आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ते काय म्हणाले? विमानं खाली पडली. मग का मोदीजी तुम्ही आम्हाला सांगत नाही? सत्य परिस्थिती आमच्या लोकांच्या समोर का नाही तुम्ही आणत आहात? हे RSSचे मेंदूच्या डोक्याचे लोक, त्या सिंदूरवर पण ढेकणाच्या मेंदूचे लोक त्या सिंदूरवर पण मतं मागायला निघाले. म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी बिहारमध्ये मतदान मागत आहेत. जेव्हा अमेरिका आपल्याला सांगते की सीज फायर करा, एवढं कमकुवत, आणि तिकडेच जेव्हा इंदिरा गांधी होत्या तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आपल्या समोर झुकावलेलं आणि सांगितलेलं की आम्ही सीज फायर करणार नाही, तेव्हा पाकिस्तान आपल्या समोर सरेंडर झालेलं. कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हे मोदीजी? आणि मोदीजी काय तर अमेरिका आपल्याला सांगते सीज फायर करा. अरे कोण लागून गेले ते? ट्रम्प तात्या कोण आहेत ते की आपल्याला सांगणार सीज फायर? म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या जवानांना त्या ठिकाणी किती वाईट वाटलं असेल की अमेरिका आपल्यासारखी सक्षम एअरफोर्स असेल, मिलिटरी असेल, नेव्ही असेल, सक्षम कुठेही देशात नाहीये, पण अमेरिका आपल्याला सांगतं सीज फायर करा. एवढं कमकुवत आपल्या देशाला जगामध्ये दाखवलं मोदींनी आहे, आणि ते जबाबदार आहेत. आपल्या देशाला कमकुवत करण्यामागे ते जबाबदार आहेत. का लपवताय तुम्ही आमच्या पासून? का तुम्ही सांगत नाही की नेमकं काय झालं तिकडे? आणि आता म्हणतात की ऑपरेशन सिंदूर अजून पॉजवर आहे. पॉजवर का म्हणतात? कारण का आम्हाला प्रश्न विचारू नका. जेव्हा राहुलजी त्या ऑल पार्टी मीटिंग साठी गेलेले तेव्हा राजनाथजींनी त्यांना सांगितलं प्रश्न विचारू नका. म्हणजे काहीतरी सरकार लपवण्याचा प्रयत्न करते. मी फक्त एक प्रश्न विचारते सरकारला. 4 आतंकवादीने आपल्या 26 लोकांना पहलगाम मध्ये मारलं. 4 आतंकवादी. कुठे आहेत ते आतंकवादी? कुठे आहेत ते आतंकवादी? का त्या आतंकवाद्यांना अजूनपर्यंत पकडलं नाहीये? का आपण एवढे पोलीस तिकडचे श्रीनगरचे असतील, पहलगामचे असतील, काय करत आहेत? मोदीजींचे पोलीस काय करतायत की अजून आतंकवादींना पकडलं नाहीये? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या लाडक्या बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली. लाडक्या बहिणीमुळे कर्ज किंवा पैशाचं नियोजन करू शकले नाही, आणि म्हणून आज महाराष्ट्र दिवाळखोर झालाय. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही. थोडं डोकं असतं तर ह्याचं नियोजन केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती, आणि सरसकट सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ योजनेचा त्या ठिकाणी मिळाला असता. आज PM किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये 3 महिन्यांना मिळतात. वर्षभरात फक्त 6000 रुपयाचं भीक PM किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं. त्या 6000 रुपयामधून काय मिळणार आहे मला सांगा? एक खताचं पोतं जरी घ्यायला गेलं तर 18000 रुपये GST त्या मागे जाते. 6000 काय होणार आहे? फक्त भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना देतात.